पाटील सर मोरबी गाव यांचा आयोजकांच्या माध्यमातून हा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो। अगदी हा सन्मान होतो अगदी लाडक्या समालोचकाचा। अगदी किरवली गावावरती खूप ज्यांचं प्रेम पाहतो, खऱ्या अर्थानं उत्तमरित्या त्यांचं मॅनेजमेंट पाहू शकता। MS 46 BV 1184 या गाडीचा काहीसा अडथळा निर्माण होतो। वॅगनर कार आहे ती आपण बाजूला करायची, कैसा ट्रॅफिकचा सामना होतो। हॅलो, तर चला आपण फायनलच्या मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत। तत्पूर्वी मी नक्कीच विनंती करेन आमचे सर्व मॅनेजमेंट कमिटी, अभिमन्यू शेठ, राजेश शेठ या, सचिन शेठ, सुदेश पाटील, सगळे आमचे किरवळीचे मॅनेजमेंट, तसेच प्रभुदास भोईर साहेब यांना देखील विनंती करेन। अनिकेत म्हात्रे, त्याचबरोबर इथे आमचे किरवलीचे सर्व मान्यवर, या सर्वांना विनंती आहे की आपण यावं, या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे। तर मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील, टेंबिवली टीम चा मोनिश पाटील ठरतोय या फायनलच्या सामन्याचा हिरो। मोनिश यायचा आपण लगेच। अगदी मोनिश ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। उत्कृष्ट खेळ राहिला मेगा फायनल मध्ये, मोनिशनं मनमोहित केलं आणि तो ठरलाय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच। हॅलो, ओके, तर आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील, पृथ्वी 11 टेंबिवली, पृथ्वी 11 टेंबिवली टीमचे कॅप्टन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मोनिश, अभिनंदन। तर या स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं असं पारितोषिक होतं। मयुरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून राखीव खेळाडूंसाठी आकर्षक कूलर पाहतो, ब्रँडेड कंपनी जे मयुरा ज्वेलर्स यांचं मनपूर्वक आभार। राखीव खेळाडूंसाठी कूलर आहेत। ओके, तर मयुरा ज्वेलर्स रोशन त्यांच्या वतीने हे कूलर आपल्याला देण्यात आलेले आहेत। तर हे कूलर आपण या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दाखवला त्यांना बरीच पारितोषिक मिळाली, पर तो जो खेळाडू इकडे येऊन त्याने फक्त नावं सांगण्याचं काम केलं आणि ते खेळाडू 12वा जरी असले तरी मात्र कधी ना कधी ते आतमध्ये येऊन आपला परफॉर्मन्स दाखवत असतात। त्या 12व्या खेळाडूंसाठी हे कूलर आहेत। तर मी विनंती करेन देवस संघाचा कल्पेश वाघमारे आपण यायचंय, टेंबिवलीचा क्रिश गोराटकर, खुटारीचा जयेश म्हात्रे, पेठालीचा नेम केनी आणि नागझरीचा भावित म्हात्रे उभे राहा इथे समोर। जोरदार टाळ्या, जोरदार। हा, लाईन सिर उभे राहा। 5 कूलर दल, 5 कॅप्टन, तुम्ही 12 उभे राहा। वाह क्या बात है। हे संदीप सर, राखीव खेळाडूंना इनवलं जातं की तो 12 खेळाडू, परंतु त्यांचा सन्मान केला आयोजकांनी। एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या। कल्पेश 12वा आहे। कल्पेश कसं बोलायलाच लागेल। मस्त वाटला, पहिल्यांदा अशी संकल्पना भेटली। पहिल्यांदा संकल्पना आणि मस्त वाटलं। मैदानात जाण्यापेक्षा इथे राहून त्याला बक्षीस मिळालं। तर इकडे टेंबिवलीचे आहेत, टेंबिवली क्रिश हा पारितोषिक जो मिळालाय त्याबद्दल काय सांगशील? काय नाही, छान वाटतं, बस छान वाटतं। इथेच राहायचा विचार आहे की आतमध्ये जायचा विचार? आतमध्ये जाणार। बघ, टेंबिवलीचा क्रिश सांगतो की आतमध्ये जायचं आहे। इकडे पेठाळीचा बघू कसं वाटतंय, कारण आज पहिल्यांदा घरी गेल्यानंतर मम्मी पप्पा सांगतील की मस्त काम करून आलास।
छान वाटतंय मला, खूप छान वाटतंय. पण इथेच राहायचं की आतमध्ये जायचं? इथेच. इथे राहू दे जे पोरा पोरांपर शेलत नागझरी. बघा कसं वाटतंय आज तुला हा पारितोषिक मिळाला क्रिकेटमध्ये. मैदानामध्ये या अगोदर मिळाला असेल माहिती नाही, परंतु आमच्या समोर आज पहिल्यांदा 12 म्हणून तुला पारितोषिक मिळाला. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. श्रीकृष्ण नागझरी संघासोबत तू खेळतोस. आता यापुढे तुझ्या आशा वाढली असेल की आता इथे राहून पारितोषिक मिळतात, तर आतमध्ये काय जायचं? काय संकल्पना असेल? आतमध्ये जायचं की इथेच? आतमध्येच जायचंय. बघा जरा जोरदार टाळ्या होत्या. त्याची इच्छा आहे आतमध्ये जायचे. इकडे आमचे खोटारीचे देवेश आहे. आता देवेश आहे. देवेश कसं वाटतंय? कारण तर पहिल्यांदा यापुढे भेटले असतील माहिती नाही. विशाल भेटलाय का पहिल्यांदा? बाईक तर कूलर भेटलाय. कूलर कधी कधी सिरीजला देखील असतं. इथे तुला इथे 12 राऊंड किलो कूलर भेटलाय. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. आणि कधी लाईफमध्ये भेटला नाही काही, परंतु 12 राऊंड भेटलं हे खूपच आहे. बघा त्याने सांगितले, त्याची खरी स्टोरी सांगितली. कधी भेटलं नाही, कारण कधी या खेळाडूंनी तुला संधी दिली माहिती नाही. पण आता अपेक्षा काय की आतमध्ये जायचं आहे की इथेच राहायचंय? नक्कीच प्रयत्न चालू आहेत. नेक्स्ट विशाल जरा लक्ष दे, प्रयत्न चालू आहेत. चला जरा जोरदार या 12व्या खेळाडूंसाठी टाळ्या होत्या. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया सांगितलेली आहे. तर अभिनंदन. आमच्या मान्यवरांना विनंती करेन की हे जर एक फोटो घ्या आणि नक्कीच त्यांनी त्यांचे ते कूलर घेऊन जायचं आहे. हा खाली उभे राहा. आमचे मान्यवर आहेत. चला जोरदार टाळ्या. बघा एक वेगळी संकल्पना या वर्षी. जरी ते या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये एक बाईक असली तरी पुढल्या वर्षी मात्र अनेक वाढतील. हे मी आता तुम्हाला सांगतो. 10व्या पर्वामध्ये राखीव खेळाडूंचा सन्मान झाला पहा. अगदी केतन मात्र बाकल्यांचा हा सुद्धा 12 खेळाडू असायचा आणि त्यात नंतर महाराष्ट्राचा तो बायकरमॅन ठरलाय. आणि निश्चितच राखीव खेळाडूंचा सन्मान झाला आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. मयुरा ज्वेलर्स यांचं मनपूर्वक आभार. चला आमचे आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाकडे जातोय. हॅलो, आमचे किरवलीचे मान्यवर तिकडे मनीष पाटील. मनीष दादा या इकडे समोर या. शांताराम मामा आपण देखील या. किरण या इकडे. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देऊया. बघा सायकल इथे आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. ती सन्माननीय संजय शेठ हरी पाटील आणि राजेश शेठ हरी पाटील. संजय शेठ यांची तब्येत डाऊन असल्यामुळे संजय शेठ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसले नाही. नेहमीच दरवर्षी त्यांचं योगदान असतं, परंतु त्यांच्या शुभेच्छा नक्कीच आपल्याला नेहमीच मिळाल्या त्या स्पर्धेमध्ये. त्यांच्या वतीने हे सायकल आपण पाहू शकता किती मस्त सायकल आहे. या वर्षामध्ये पहिल्यांदा नक्कीच अशी सायकल आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे टेंबिवली टीम संघाचा मोनिश पाटील, ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलाय. 7 ते 8 कॅच त्यांनी या मैदानामध्ये पकडण्यामध्ये संपादन केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षक. जबरदस्त प्रयत्न मोनिश पाटीलचा राहिलाय. तर मोनिश या. मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन की हा पारितोषिक देऊन मोनिशला आपण सन्मानित करायचं आहे. यस, अभिमन्यू शेट या. ट्रॉफी नक्कीच तिथे दिली जाते. धीरज. यस. तर याचबरोबर या स्पर्धेचा बाहुबली चिकू ती सायकल गोलंदाज
बाबा त्याला नको सांगू रे. ट्रॉफी घे ट्रॉफी. चिकू तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम प्रयत्न केलाय आणि नेहमीच या सीझन मध्ये बऱ्याच वेळा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून चर्चेत असलेला संघ आणि वाईल्ड कार्ड एंट्री भेटल्यानंतर संधीचं सोनं बनवण्यामध्ये जो संघ एक्सपर्ट आहे तो संघ आहे टीम देवत. आणि या देवत संघाचा देवत एक्सप्रेस खऱ्या अर्थाने ओपन क्रिकेट असो वा ग्रामीण क्रिकेट आपल्या नावाची दहशत नेहमीच त्यांनी निर्माण केली आहे. RPL मधला मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार विनर मयूर वाघमारे ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. 8 विकेट्स त्याच्या नावावरती. मी आमचे प्रभुदास सेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मयूरला मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण इथे बेस्ट बॉलर हा पारितोषिक देतोय. थोडंसा नक्कीच मयूरची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मयूर नक्कीच देवत संघ आज इथे खेळला. या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. पेंदरला देखील वाईल्ड कार्ड एंट्री, तिथे देखील संधीचं सोनं बाईक प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये नक्कीच सायकलवरती समाधान मानावं लागलं. मयूर कसं वाटतं इथे? नक्कीच ग्रामीण संघातून खेळताना हा खूप चांगला अनुभव आहे की मी प्रयत्न करतो माझा जेवढा संघ जिंकत राहील तेवढंच यंग प्लेयर आहेत माझे, त्यांचा होप्स राहील कंटिन्यू खेळत राहायचा. आज मी पूर्ण प्रयत्न करत होतो की माझा आज संघ चॅम्पियन होईल, परंतु काही चुका आज टेंबिवली संघाकडून आम्हाला थोडं 2 गोष्टी शिकायला भेटल्या की आम्ही काय चुकतो आणि का आम्ही हारलो. तर नक्कीच प्रयत्न करत राहीन मी आणि माझ्या संघाचं यश याच्यामध्येच आहे. वर शेवटचा प्रश्न पाहायला गेलं तर देवत संघाला वाईल्ड कार्ड एंट्रीच आवडेल की डायरेक्ट एंट्री आवडेल? नक्कीच आमच्या टीममधला ऋतिक त्याचं मामाचं गाव आहे. तलोजा मजकूर संघ काही कारणास्तव हजर नव्हता, तर मी सुद्धा या टुर्नामेंटसाठी नव्हतो, पण ऋतिक बोलला का मामाच्या गावात खेळायचं आपल्याला आणि जिंकायचं आहे, तर मी पण सुरतला मॅच सोडून आलो इकडं. क्या बात आहे, जबरदस्त. तर अभिनंदन मयूर. हा मयूर वाघमारे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. आणि या स्पर्धेचा आपण 5वा क्रमांक देतोय. फलंदाज देऊया सायकल क्रमांक 3. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याच्या नावावरती तब्बल 70 रन्स. बेस्ट बॅट्समन राजेश हरी पाटील आणि संजय शेठ हरी पाटील याच्या वतीने ही या सायकल आम्ही पाहिल्यात. तर राजेश शेठ हरी पाटील यांना विनंती करेन की आपण यावं पुढे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने उलटी पलटी शॉट मारून मात्र या मैदानामध्ये दहशत निर्माण केली. निसटता विजय देखील आपल्या संघासाठी प्राप्त करून दिला असा या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे. नाव आहे टीम नेम चैतन्येश्वर खुटारी आणि खेळाडूचं नाव आहे विकी म्हात्रे आणि RK स्पोर्ट्स यांच्या वतीने एक बॅट देखील आहे उत्कृष्ट फलंदाजसाठी. तर मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन, अनिकेत म्हात्रे, राजेश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते या विकी म्हात्रेला आपण सन्मानित करायचं आहे. पाहू शकता आपण खुटारी संघ, चैतन्येश्वर खुटारी संघ या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ दाखवला. विकी, काय सांगशील तुझ्या यशाबद्दल? का आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुला फलंदाज हा पारितोषिक मिळालाय? माना काय, मी डायरेक्ट खेळतोय, मी डायरेक्ट मारतो, मला मारामारीच पडते. सर्वात पहिले माझ्या टीमचं धन्यवाद बोलेल की मला ते लवकर उतरतात. बस लवकर उतरवतात.
म्हणून तो खेळतोय. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि आम्हाला दरवर्षी खेळायला इथे मजा येते. यस ओके. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो विकीसाठी. तर आपण या स्पर्धेमध्ये आता 5वा क्रमांक या पारितोषिकाकडे बोलतोय. या स्पर्धेचा 5वा क्रमांक नक्कीच श्रीकृष्ण नागझरी टीम या संघाला या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक मिळतोय. नक्कीच मी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आयोजकांना पाहुण्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक वितरण करायचं आहे. नागझरी श्रीकृष्ण नागझरी टीम आणि नक्कीच मी विनंती करेन भारत मात्र्यान सगळी त्यांची टीम रुपेश योगेश वैभव सगळ्यांनी या. नक्कीच श्रीकृष्ण नागझरी संघ इथे ठरला या सामन्याचा 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. आणि या संघासाठी जर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. रायगडमध्ये जेव्हा स्पर्धेचा हंगाम सुरू होतं त्या स्पर्धेची सुरुवात मात्र श्रीकृष्ण नागझरी या टुर्नामेंट मधून होते. भारत मात्रे तुमच्या या सर्व संपूर्ण टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. आणि आज स्वर्गीय नारायण ग्रुप चषकामध्ये या संघाचा 5वा क्रमांक आला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. नक्कीच हारजीत होत असते. या वर्षी 5वा असला तरी पुढल्या वर्षी प्रयत्न करा. नक्कीच पुढे चॅम्पियन देखील ठराल. 4th क्रमांक टायगर 11 देवत मयूर वाघमारे आणि टीम. यस इथे टायगर 11 देवत टीम ठरतो या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी. आमच्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण सोहळा होतोय. अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेचा 3य क्रमांक स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली सहवंकेनी चला यायचं आहे. ऋतिक सगळी टीम इथे नक्कीच उपस्थित होते. या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा राहिलाय. हेमंत केनी इथे आहेत. ट्रॉफी घ्या ट्रॉफी. अभिनंदन टीम स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली या संघाचं या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक आलाय त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेचा 2य क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी ठरलाय चैतन्येश्वर खुटारे टीम कॅप्टन विशाल म्हात्रे आणि संपूर्ण टीम. आमचे अनिकेत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. चला संघ या. कूलर सोबत नंतर फोटो काढा. ट्रॉफी घ्या पहिले. विनायक मयूर यस इथे मात्र हा 2य क्रमांकाचा पारितोषिक दिला जातोय. आमचे सन्माननीय अरुण शेठ पाटील राजेश शेठ पाटील सचिन शेठ पाटील कमलाकर म्हात्रे उपस्थित आहेत. अनिकेत म्हात्रे मधुकर शेठ पाटील. ओके अभिनंदन टीम चैतन्येश्वर खुटारी संघ या स्पर्धेमध्ये ठरला. या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी. तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक देण्या अगोदर आपण देऊया या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल. हा बंद लिफाफा आता इथे ओपन होतोय
तर मी विनंती करेन आणि ही आम्हाला बाईक ज्याने सुपूर्द केली आहे ते आदित्य वासुदेव शेठ घरत यांच्या वतीने अभिमान मराठी सिनेमाचे कलाकार त्यांच्या वतीने ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तर ही बाईक देण्यासाठी नक्कीच विनंती करेन आमचे ही सर्व मॅनेजमेंट कमिटी, अरुण शेठ, राजेश शेठ, अभिमन्यू शेठ, मधुकर शेठ, मंगेश शेठ, मनीष पाटील. तर या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याला ही बाईक दिली जाते तो खेळाडू आहे स्वर्गीय महादेव काका विकासपट पेटाली संघाचा ऋतिक केनी, ज्याच्या नावावरती 47 चेंडूमध्ये 100 धावा आणि एक फलंदाज त्याच्या नावावरती आपण पाहिलाय. टोटल 105 पॉइंट ने हा खेळाडू सर्वश्रेष्ठ ठरतोय ऋतिक केनी. अभिनंदन ऋतिक. यस, नक्कीच ऋतिकचे पप्पा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं, कारण मुलाला मिळालेला अभिमान तो वडिलांनी नक्कीच घ्यायचा असतं. तर या ऋतिक केनी यांचे पिताश्री शरद केनी, शरद दादा या, आणि महेंद्र केनी आपण देखील यावं. आमचे जुने आणि माजी क्रिकेटर महादेव, स्वर्गीय महादेव काका यांच्या समेत खेळलेले खेळाडू आहेत. तर बघा, हा पारितोषिक दिला जातोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा ऋतिक केनी याला. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय आणि खरोखरच पेटाली संघाने बी बोल मधून अप्रतिम खेळ दाखवत या स्पर्धेमध्ये नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. ऋतिक, नक्कीच थोडीशी चर्चा आपण ऋतिक सोबत करूया. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली या संघाचा. तृतीय क्रमांक जरी हा संघ ठरला असला तरी परफॉर्मन्स अप्रतिम राहिला. हारजीत होत असते, परंतु या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ऋतिक ठरलाय. ऋतिक कसं वाटतंय आणि ऋतिकची कितवी बाईक आहे हे देखील प्रेक्षकांना सांगा. खूप छान वाटते, कारण की आमचा संघ खूप बॅकफुटवर होता. आम्ही खूप दिवसातून इथे 3 नंबर आला आमचा खूप खराब परफॉर्मन्स होत होता. इथे खूप चांगला खेळ झाला, त्याच्यामुळे आम्ही आणि टीमवर्क झाला, त्यामुळे आम्ही इथे विजयी झालो. ऋतिक, ही कितवी बाईक आहे की पेठाली संघ ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतं त्या वेळेला कॉमेंटेटरच्या मुखातून ऋतिक केनीचा नाव आवर्जून पुढे येतो, कारण ऋतिक केनीचा परफॉर्मन्स अप्रतिम नेहमीच राहिलेला आहे. तर ही कितवी बाईक आहे आणि तुझ्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? ही दुसरी बाईक आणि मला टीमनी सपोर्ट केला, त्यांनी सतत मला पाठिंबा दिला, त्यामुळे मी त्यांचा अभिमान. नक्कीच, क्या बात आहे, जबरदस्त. जरा जोरदार टाळ्या होत्या ऋतिक साठी. त्यांनी सांगितलंय थोडासा बॅक पॅच होता, परंतु या स्पर्धेतून तो बॅक पॅच त्यांनी बाहेर काढलाय आणि या स्पर्धेमध्ये हे पण नक्कीच चांगला परफॉर्मन्स टीमने तुमचे दाखवलाय. अभिनंदन. यापुढे चांगला परफॉर्मन्स तुमचा नक्कीच करत राहा. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. तर आपण आता इथे प्रथम क्रमांकाकडे बोलतोय, ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे आणि खरोखर अप्रतिम परफॉर्मन्स त्याने दाखवलाय. तो संघ ठरलाय पृथ्वी 11 टेंबिवली. टीम कॅप्टन अँड ऑल आवर टीम आपण इथे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पृथ्वी 11 टेंबिवली टीम नक्कीच रोख रक्कम 1.5 लाख रुपये आणि या स्पर्धेचा नक्कीच एक अप्रतिम अशी भव्य ट्रॉफी देऊन आपण या संघाला सन्मानित करतोय. पृथ्वी 11 टीम टेंबिवलीचे पुरस्कर्ते, अंजूरचे दिलदार व्यक्तिमत्व आमचे मित्र केतन शेट्टरे यांचं देखील स्वागत असेल. ज्यांच्या संघाने ज्यांनी दाखवलेला विश्वास मात्र इथे सार्थक ठरवलाय तो पृथ्वी 11 टेंबिवली टीमने. या टीमचं आपण अभिनंदन करूया. अभिनंदन टीम टेंबिवली, आमचे मॅनेजमेंट कमिटी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आपण बक्षीस वितरण सोहळा पाहतोय. टीम टेंबिवलीचं हार्दिक अभिनंदन आणि जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय.
मोठमोठ्या संघांना नमून मात्र चॅम्पियनशिप आपल्या नावावरती केली आहे ती पृथ्वी 11 टेंबिवली टीम. रायगडामध्ये येऊन नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय आणि हाच तर प्रेम आहे, हाच तर रायगडचा जिव्हाळा आहे. टेंबिवली टीमचे कॅप्टन 2 मिनिटं यायचंय. कमॉन टीम कॅप्टन. तर कारण चॅम्पियन ठरलाय तो टीम परेश गोराटकर. परेश आज पृथ्वी 11 टेंबिवली टीम रायगडामध्ये आली आणि येस एंट्री होती. नक्कीच पृथ्वी 11 टेंबिवली या नावाने आज संघ खेळलाय. तर काय सांगशील एकंदरीत टीम परफॉर्मन्स आणि आज स्वर्गीय नारायणशाही ग्रुप चषक तुम्ही जिंकलात, काय सांगशील तुमच्या या टीम परफॉर्मन्स बद्दल? प्रथम तर मी बोलेन का सर्वांना प्रश्न पडलेला काही प्रतीक खेळत नाही, पण प्रतीकने जी आम्हाला ऊर्जा दिलेली आहे, आमच्या 11 प्लेयर जर मैदानात खेळतात तर प्रतीकने जी ऊर्जा दिलेली आहे प्रतीक आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि प्रतीकशिवाय क्रिकेट आमचा होऊ शकत नाही चांगला. जरी तो मैदानात नसला तरी तो आमच्या आतमध्ये होता आणि एकदम चांगला खेळ झाला आमचा. प्रत्येक मुलांनी मेहनत केली, स्वतः जिम्मेदारी घेतली, त्याच्यामुळे आम्ही चॅम्पियन झालो. स्वर्गीय नारायणशाही ग्रुप चषक आज इथे या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलात, कशी स्पर्धा वाटली आणि कसं आयोजन, कशी मॅनेजमेंट कमिटी होती? कमिटी तर खूपच चांगली आहे. एवढं टुर्नामेंट आम्ही खेळतो पण इथे खेळायला जी मजा आली ती कुठेच नाही आली. मैदान पण खूप चांगलं आहे आणि जर पुढच्या वर्षी जर टुर्नामेंट होत असेल तर नक्कीच आम्हाला घ्या हे विनंती करतो. 100% कारण तुम्ही चॅम्पियन संघाला नेहमीच प्राधान्य दिला जातोय. या टीम मागचं पॅकर्स बद्दल काय सांगशील? नक्कीच पॅकर तर वेगवेगळे भेटत असतात आम्हाला, पण जर पॅकर एखादा चांगला असेल त्याचीच आम्ही एंट्री खेळतो, अशी कोणाची पण एंट्री नाही खेळत आम्ही. पैशांसाठी कधीच खेळत नाही. जरी पण कॉम्प्रोचा विषय आला तर आम्ही डायरेक्टली बोलतो की आम्हाला मंजूर आहे, आमच्या याच्यामध्ये 50% असेल, जर 1 लाख बक्षीस असेल 50 असेल तर आम्ही 25 तुम्हाला तयार आहे, कारण का आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. पैशांसाठी आम्ही कधी खेळत नाही. ह्या मध्ये जरा जोरदार टाळ्या होत्या. नक्कीच अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टेंबिवली संघ येथे चॅम्पियन ठरला, त्यांचं देखील अभिनंदन. जबरदस्त ही स्पर्धा राहिली. तर ज्यांनी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला 5 रात्रीमध्ये सुंदर असे ऑपरेटिंग ज्यांनी केलेले आहे आमचे STC यांना विनंती आहे. सूरज ये कारण तुमचा सत्कार करणं गरजेचं आहे आम्हाला, कारण STC असल्यानंतर विशेष नसतं. सूरज चौधरी या बघा चॅम्पियन आणि पुढल्या वर्षाला फिक्स आहे हे त्या प्रशाने सांगितलंय, सगळे मॅनेजमेंट कमिटीने सांगितलंय. तर नक्कीच आपण STCचं स्वागत करूया, कारण टायमिंग शॉट प्रभुदास शेठ कसं असतं हे ऑपरेटिंग यांच्याकडूनच शिकावं. सूरज चौधरी STC सँडी DJ, तर त्यांचा हा सन्मान. आणि पुढल्या वर्षी या स्पर्धेचा 10वा वर्ष असेल. यस, तर STCचा सन्मान. धन्यवाद, थँक्यू. सर्व बक्षीस वितरण सोहळा इथे अप्रतिम पद्धतीने आटोपलेला आहे. जबरदस्त स्पर्धा. 13 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ आणि 17 तारखेला मात्र या स्पर्धेचा निरोप समारंभ. जबरदस्त अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहिली आणि नक्कीच सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू यांनी भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिला आणि स्वर्गीय नारायणशाही ग्रुप चषक हा यशस्वी करण्यामागे आमचे सर्व मॅनेजमेंट कमिटी, सर्व ग्रामस्थ मंडळ किरवली यांचा अथक प्रयत्न, अथक यश. आणि स्पर्धा या वर्षी 9वा वर्ष देखील यशस्वी पद्धतीने पूर्ण झाली
10व्या वर्षामध्ये नक्कीच आपण पुढच्या वर्षी पदार्पण करणार आहोत. तत्पूर्वी हा 9वा वर्ष आपला अप्रतिम पद्धतीने पार पडलेला आहे. याच्या मागचं सर्व श्रेय ग्रामस्थ मंडळ किरवली आणि आमचे सर्व स्वर्गीय नारायण ग्रुप चषकाचे आयोजक यांचं आपण अभिनंदन करूया आणि ओम नर्मेश्वर किरवली क्रिकेट संघ यांचं अभिनंदन करूया की स्पर्धा अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष फुलत फलत राहावं हीच आपण ईश्वराचरणी प्रार्थना करूया, वाघोपाचरणी प्रार्थना करूया आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हा मैदान ग्रासी मैदान हवं, हराभरा मैदान हवं हे आपण परमेश्वराला साकडं घालूया आणि